नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स ग्रेट मराठी फिल्म्स या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण मराठीतले नावाजलेले क्रिटिकली ॲक्लेम्ड मस्ट वॉच मराठी चित्रपटांबद्दल बोलणार आहोत. तर सुरू करूयात या भागाला. जर तुम्ही आधीचे एपिसोड बघितले नसतील तर ते नक्की बघा. आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलूया सायकल या चित्रपटाबद्दल. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत ऋषिकेश जोशी, भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत प्रकाश कुंटे. सायकल हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. तर बोलूया स्टोरीबद्दल. स्वातंत्र्यानंतरचा काळ तेही कोकणातला या चित्रपटात दाखवला आहे. तर ही स्टोरी आहे केशव आणि त्याच्या सायकलची. तर केशव हे आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्यांच्या मदतशीर, मायाळू आणि अचूक भविष्य सांगणारे ज्योतिष्य म्हणून प्रसिद्ध असतात. त्यांचा आदर सगळीकडे गावातील का इतर गावातील लोकसुद्धा करत असतात. त्यात त्यांच्याकडे एक अनोखी सायकल असते, जी की त्यांना त्यांच्या आजोबांकडून मिळालेली असते. त्यांचा त्या सायकलवर जीव की प्राण असतो. इतकंच नव्हे तर ते त्या सायकलवर कोणाला बसू पण देत नाहीत आणि त्या सायकलमुळेच त्यांची ओळख पंचक्रोशीत झालेली असते. तर एके दिवशी दोन चोर गावात चोरी करतात. त्यात केशव यांची सायकल सुद्धा ते घेऊन जातात. त्या घटनेनंतर केशव हे कोलमडून जातात. इतकंच नव्हे तर पूर्ण गाव त्यांच्या दुःखात सहभागी होतं. तर केशव यांना ती सायकल परत मिळते का? चोर पकडले जातात का? चोरांना त्या सायकलीमुळे काय काय गोष्टींचा त्रास होतो? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा हसतमुख, निरागस, साधा, मजेशीर आणि प्रेमळ चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया अशा पॉईंट्सबद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. सायकल हा चित्रपट म्हणजे एक अनुभव आहे. तो एका अशा काळात घेऊन जातो की जिथे आपण सुद्धा जन्मलो पाहिजे होतो असं आपल्याला वाटतं. सगळीच पात्र छान आहेत, पण एक लहान लहान पात्रांमुळे हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. एका निर्जीव वस्तूवर कोणा माणसाचा किती जीव असू शकतो याचं उदाहरण म्हणजे हा चित्रपट. त्यात जे चोर ही सायकल घेऊन जातात त्यांची मानवी बाजू सुद्धा दाखवली आहे. त्यांचं होणारं परिवर्तन हे आपल्याला भावतं. त्या चोरांमधल्या म्हणजे गजा आणि मंग्या यांमधील ज्या गमती जमती आहेत त्या बघायला मजा येते. कसे ते लोकांना फितवतात आणि त्यातून मार्ग काढत काढत पुढे जातात हे पाहणं खूप गमतीशीर वाटतं. त्यात केशव आणि त्याची लहान मुलगी यांमधील नातं किती निरागस आहे. त्यांच्यामधील सीन्स बघताना चेहऱ्यावर हसू कायम राहतं. आता बोलूया काही अशा सीन्सबद्दल जे आपल्याला लक्षात राहतात. केशव आणि त्यांच्या मुलीमधील संवाद, मग ते घरी असू दे किंवा समुद्रावरचे, ते फार गोड वाटतात. त्यानंतर गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती केशवला विचारते की त्याच्या मुलीच्या लग्नाला त्याची सायकल तो त्याच्या जावयाला देईल का, कारण त्याच्या जावयाला ती सायकल आवडली आहे. तेव्हा जी भीती केशवच्या चेहऱ्यावर दिसते, जे टेन्शन बिल्टअप केलं आहे ते फार मजेशीर आहे आणि याचं श्रेय डिरेक्टर यांना जातं. गजा आणि मंग्या यांमधील सगळे सीन्स कमाल आहेत. पण गजा आणि मंग्या समुद्रकिनारी बसून चर्चा करत असतात की ही सायकल मोठी की त्यामागचा तो मालक मोठा, आणि तो सीन खूप काही सांगून जातो. त्यानंतर शाळेत जी लहान मुलगी केशव यांना दाद देते, त्यानंतर केशव यांना गजा आणि मंग्या एक पत्र लिहितात आणि त्या लिहिणाऱ्या मुलाला 5 लाडू देतात. तो सीन फार कमाल आहे. हेच काय, असे अनेक गमतीशीर सीन्स या चित्रपटात आहेत. अभिनयाच्या बाबतीत सुद्धा हा चित्रपट अव्वल आहे. ऋषिकेश जोशी यांचा चेहराच सांगतो की सायकल हरवल्यानंतर त्यांना काय काय वाटत असेल. त्यांनी खूप कमाल काम केलं आहे. त्यांची जी मुलगी आहे छोटी, तिने सुद्धा फार सुंदर काम केलं आहे. भाऊ कदम आणि प्रियदर्शन जाधव यांची जोडी सुद्धा मस्त जमून आली आहे. त्यांच्यामधले संवाद चित्रपटाला हसत खेळत पुढे नेतात. भाऊ कदम यांचा तो शाळेतल्या मैदानावरचा मुलांसमोर दिलेला भाषणाचा सीन फार गोड आहे. अजून एक कमाल बाब म्हणजे चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. एक फ्रेम कंपोजिशन फार सुंदर दिसतं. कुठेही पॉज केलं तरी यातली प्रत्येक फ्रेम ही ॲस्थेटिक वाटू शकते. कलर ग्रेडिंग पण फार छान केली आहे आणि जे जुनं कोकण बघताना चेहऱ्यावर तेज राहतं. असं वाटतं किती सुंदर आणि निरागस ती दुनिया होती. आर्ट डिरेक्शन पण कमाल आहे. कुठेही वाटत नाही की काही चूक झाली आहे. तो काळ आपल्या पुढे उभा राहतो. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरच्या अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.